3 ते 4 वाहिन्या आहेत युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट आहे भूमिपुत्रांना देखील चांगली संधी निर्माण केली आहे सर्वच माध्यमातून एक घटक आहेत जे आपण पाहत असतो फलंदाज देखील आले सुनील भोईर आणि कोमल हिरावले तुम्ही पाहू शकता पिसोली संघाच्या बाजूने आणि गोलंदाजीच्या मार्कवर पिंटू हजारे मला वाटतं पिंटू हजारे नेहमीच चांगला गोलंदाज यॉर्करचे चेंडू टाकण्यामध्ये आणि सर्वाधिक अनुभवी आणि एक्सपिरियन्सर खेळाडू आहेत बघू शकता आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर घेतला आणि त्यानंतर डीप मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षक बाहेर पाहू शकतात फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन असल्या कारणाने दोनच खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर लावू शकतात P1 मध्ये तुम्ही 2 क्षेत्ररक्षक बाहेर लावू शकता P2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर लावू शकतात त्याप्रमाणे फील्ड सजवत असताना पप्पू जे संघाचे मास्टर माइंड खेळाडू आहेत तर त्याचप्रमाणे एक विस्फोटक फलंदाज देखील आहे बऱ्याच वेळा त्यांचे षटकार पाहण्यासारखे असतात यष्ट्यांच्या मागे नेहमीच ग्लोव्ज घालून यष्ट्यांजवळ एकदम क्लोज उभे असतात ते यष्ट्यांना चिटकून असतात सामना सुरू होतोय 5 षटकांची लढत असेल अतिरिक्त खेळाडू सुद्धा घेतलेत निर्जयच्या तुम्ही बघू शकतात की श्रीराम असती 40+ खेळाडू आहे कामधंदे असतात काहीशे गोष्टी असतात फॅमिली असते सर्व गोष्टी बघून नंतर आपल्याला मैदानाच्या दिशेने यावं लागतं तसाच प्रयत्न आता सध्या तरी अंतर्गत 40+ संघाचा आहे खेळाडू थोडेसे अब्सेंट आहेत पण त्याची जागा भरून काढली जाते आता खेळाडू येत चाललेत अंतर्देश त्यामुळे श्रीराम दादा खेळपट्टीतून बाहेर येते सामन्याला सुरुवात होता तकदीरला पाहू शकता तुम्ही शॉर्ट पॉइंटच्या दिशेने वडवलीचा एक स्टार खेळाडू सामन्याला सुरुवात होते लेट्स प्ले गेम इज ऑन बरोबर 1 वाजून 3 मिनिटांनी चेंडू डिलेवर होतोय फुल टॉस दिशा दिले इनफिल्डच्या डोक्यावरून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय पहिल्या चेंडूवर पहिला चौकार करणाऱ्या संघाने जर हॅट्रिक काढली तर प्रतीक पाटील फक्त पिंटू पाटील साठी पारितोषिक आहे प्रतीक पाटील यांच्यासाठी मॅन फ्रॉम बेतवडे यांच्याकडून पिंटू हजारी साठी फक्त हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे तुम्ही बघू शकता आता सुवर्ण संधी आणि गोलंदाज देखील तेवढा चांगला एक्सपिरियन्स खूप आहे बरेच वर्ष आपल्या गोलंदाजाने आपल्या अंतर्ली संघाची सेवा करत आलाय आज देखील तशीच कामगिरी होते चौकार आला पण त्यानंतर का होणार एक छोटासा कमबॅक केलाय एकच धाव मिळेल धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आल्यावर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो कोमल हिरावले तुम्ही बघू शकता एक मास्टर माइंड खेळाडू पिसोली संघाचा पिके अँड सनचे कर्णधार देखील आहेत ते पुढचा बॉल डावी एसटी सोडून चाललाय पंच आमच्याकडे वळतात येतोय व्हाईट बॉल चेंडू निश्चितच त्या बाजूला पडला असता कारण पहिल्या वेळी स्ट्रायकिंग एंडला बघितलं की सुनील भोईर होते लेफ्ट हँड होते आणि त्याच दिशेने त्यांनी चेंडू टाकला पण यावेळी फलंदाज उजव्या हाताचे होते त्यामुळे मिळतोय तो व्हाईट बॉल व्हाईटने धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर पहिलेचे 2 सामने तुम्ही पाहिलेत की म्हातारडी संघ जिंकलाय त्यानंतर निर्जय संघ जिंकलाय आज दुसरी फेरी जेव्हा चालू होईल तेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या समोर उभे राहतील आणि तो सामना असेल मी तरी म्हणेन सेमी फायनलचा कारण 8 संघ आहेत 8 संघांमधून पहिला सामना तुम्ही जिंकता तर थेट उपांत्य फेरीमध्ये दखल मारता त्यानंतर मेगा फायनल म्हणजे टोटल एकूण 8 संघांमध्ये आम्हाला 7 सामने कव्हर करायचे आहेत 2 झालेले आहेत आणि अजूनही 5 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत चांगली स्पर्धा भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्ही बघू शकता आता श्रद्धांजली चषक 2026 हे दमदार आयोजन आणि नियोजन सफरा मैदानाच्या ऐतिहासिक मैदानावर आणि इतरही म्हणे सफरा मैदानात जेव्हा एकदा ऑक्टोबर संपला नोव्हेंबर संपला ते मे पर्यंत मला तरी वाटतं 100 पेक्षा जास्त टुर्नामेंट कव्हर होत असतील या मैदानावर पुढचा बॉल मोठा फटका बिग हिट पिस्टन मिक्स स्ट्रोक आहे पप्पू चेंडूच्या खाली आहे चुकी करणार नाहीये बॅटर्स बाद होतोय कोमल हिरावले यांना जावं लागेल डगआउटच्या दिशेने गोल्डन डकचे शिकारी ठरलेत कोमल
कॅश प्राइज आहे प्रतीक पाटील मॅन फ्रॉम बेतवडे यांच्याकडून तुम्हाला एक कॅश प्राइज आहे. चांगला चेंडू हॅट्रिक संपादन केली तर चांगला चेंडू होता, ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता, कव्हर तिथे पाहायला बघितला, मिस्टॅमिंग थ्रो आणि त्याचबरोबर फ्लंबिंग सुद्धा झाले आणि त्याचा फायदा मिळाला की 2 धावेने. चेंडू पकडला होता, गॅदर केला होता, पण थ्रो करताना थोडीशी चुकी केली. चेंडू हातातून निसटला, पुन्हा एकदा उचलला, फेकला, पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. दोन्ही धावसंख्या पुढे जात असताना 8 या आकड्यावर. या षटकातील तुम्ही बघू शकता 4 चेंडू झालेले आहेत. कट करायचा प्रयत्न आहे, चेंडू खाली राहतोय, येतोय तो डॉट बॉल. पिंटू यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, गेले कित्येक वर्ष आपल्या संघासाठी पॉवर प्लेचा षटक घेऊन आले. पूर्वीच्या काळी तर पॉवर प्लेचा षटक नव्हतात, त्यामुळे या गोष्टी नव्हत्या, पण आता पॉवर प्लेचा षटक ते देखील चांगल्या पद्धतीने हाताळत असताना टर्न केला ऑन साइडच्या दिशेने, वॅकेंट एरिया आहे, चेंडू थांबणार नाहीये, गेल्या 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, 4 धावा चौका. थोडासा उशीर झालेला आहे, तर चंद्रकांत गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. नवीन गोलंदाज पिटूचं षटक घेऊन आले. लो फुटा चेंडू फक्त दिशा दिली, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट, दुसरी धावचा कॉल केलाय निलेशने आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. चांगली रन इन द बिटवीन द विकेट, 2 बॅटर्सच्या माध्यमातून निलेश चांगली गोलंदाजी करतात, पण यावेळी त्यांना प्रमोट केलंय वनडाऊनच्या भूमिकेत नेहमी सातत्याने नरेश येतात, पण आज नरेशला थोडस थांबवलेलं आहे. काहीतरी वेगळी प्लॅनिंग असेल कोमल यांची, त्यांच्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात. यावेळी चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, पिंटू चेंडूच्या पर्यंत पोहोचले होते, ऊन त्यांच्या डोक्यावर आला, त्यामुळे त्यांना चेंडू दिसला नाहीये असंच काहीतरी सांगतात येते त्यांच्या खेळाडूंना. नंतर निश्चितच झेल झाला असा, प्रयत्न खूप चांगला होता. मी तरी म्हणेन डाऊन टी बॉल आले, चेंडूच्या पर्यंत बरोबर आले, चेंडूला केलट सुद्धा केला होता, पण शेवटच्या क्षणी चेंडू त्यांच्या हातातून निसटला आणि धावा मिळाल्या त्या 2. त्याचा फायदा घेतला पुन्हा एकदा 2 बॅटर्सने. दुहेरीने धावसंख्या पुढे जाते, तू बघू शकता 16 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा भोई तुम्ही बघू शकता, दमचक झालेली वाटतं थोडीशी. अजून एक सॉफ्ट हँडने किटचा फटका, बॉलर्स बॅक ड्राय होता. चांगला प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा गोलंदाज चंद्रकांत यांचा. निश्चितच संघासाठी 2 ते 3 धावा वाचवल्यात, कारण ज्या पद्धतीने तो फटका घेतला होता सर्वात सेफ फटका असतो क्रिकेट मधला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. गोलंदाजाला पोचायला थोडासा अवधी मिळतोय, तोपर्यंत धावा देखील खूप होतात. 2 धावा काढल्या जातात, कधी 3 धावा, कधी 4 धावा मिळतात, पण चांगला प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चंद्रकांत यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतात, पॉवर प्लेचं षटक चालू आहे, बघताय तुम्ही. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि त्यानंतर डीप लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण आहे निलेश साठी. नेक्स्ट बॉल, ओहो, या वेळी तुम्ही बघू शकता एक मोठा फटका, लॉंग चेस आहे, क्षेत्ररक्षक धावतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आहे आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी.
वर तुम्ही पाहू शकता चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा मिळवून गेला. निलेश यांचा कॉन्फिडन्स खूप चांगला वाटतोय. 2 चौकार लागोपाठ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि वन डाऊनचा फलंदाज यासाठी तर सक्षम फलंदाज असतो. भारताचा सफल चेस मास्टर विराट कोहली सुद्धा याच नंबरावर येतात. रिकी पॉन्टिंग जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला सर्वाधिक यशस्वी कर्णधार. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केला नाहीये पण तोपर्यंत मिळते ती एकच धाव. बॅकअप चांगला पाहायला मिळाला सूर्याजी यांच्या माध्यमातून. नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्यांच्या माध्यमातून. कॅचेस नेहमीच गॅदर करत असतात आणि आता फील्ड सुद्धा चांगली पाहायला मिळाली. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आल्यावर हेच चित्र वारंवार पाहायला मिळतं की क्षेत्ररक्षणाची दमछाक होते. या बाजूने त्या बाजूला व्हावं लागतं कारण संघातील प्रमुख क्षेत्ररक्षक असतो त्याला वारंवार सीमारेषेच्या जवळ उभं राहावं लागतं आणि त्यामुळे त्याला बदल करण्यात येतो. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या षटकातील. रूम करून खेळायचा प्रयत्न आहे. बॅटच्या टोला चेंडू लागतोय. फर्स्ट स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. गलीमधून प्रोटेक्शन मिळतंय आणि धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावसंख्या तुम्ही पाहू शकता. 24 लॉस ऑफ 1 विकेट. 12च्या सरासरीने या धावा धावफलकावर कुठल्या आहेत. तोपर्यंत ऐकतोय आम्ही एक सुमधुर संगीत. जॉपे सारख्या हाताने टाकले. चेंडू लवकर बॅट फिरवली. मित्र अर्ली स्विंग. पंचांचा इशारा तो लेग बाईच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल. धावसंख्या दिली ती 25. गोलंदाजीच्या मार्कवर चिंतामण हजारी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. चांगले गोलंदाज आहेत. गोटीराम देखील आहेत या संघामध्ये. नाईट मध्ये काय गोलंदाजी केली गोटीराम यांनी. पूर्णपणे प्रत्येक फलंदाजाला डॉमिनेट केलं. चकवी गोलंदाजी काय असते, फसवी गोलंदाजी काय असते हे नाईट मध्ये आम्हाला पाहायला मिळालं गोटीरामच्या माध्यमातून म्हात्रेपाडाच्या नाईट स्पर्धेमध्ये. वारंवार बदल होतोय. खेळाडू 40+ चे त्यामुळे दमछाक तर होणारच. फुल टॉस टर्न केलाय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने. सूर्याची चेंडूच्या खाली फेकी चांगली डायरेक्ट किट होईल असं वाटत होतं आणि मिळतात त्या 2 धाव. एकीने दुहेरीने स्कोर कार्ड हलता ठेवतात ते सुनील. धावसंख्या ती 28 27. तर हा प्रयत्न चालू ठेवावा लागेल कारण मोठे हिट करायचे आहेत. अजूनही स्लॉग ओव्हरची 2 षटका बाकी आहेत. त्यामुळे या षटकामध्ये चेंडू वर जेवढ्या धावा येतील त्या धावा घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाज सुनील यांचा. तसा प्रयत्न सध्या चालू आहे. फुलटॉस मोठा फटका खेचलाय. बघूया क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. त्याच्या गॅप मधून चेंडू चाललाय आणि धावा मिळाल्या त्या 4.
प्रत्येक मोठा स्ट्रोक तुम्हाला मोठी धावसंख्या घेऊन जातो. तसाच प्रयत्न आता सुनील यांचा आहे. चिंतामण कमबॅक करावा लागेल. समोरच्या दिशेने खेळले तर जिग्नू आहेत तिथे. फेकी चांगली रनआउट होईल का पाहावं लागेल तिथे. स्ट्रायकिंग एंडला लगेच थ्रो मारलाय. हे काय केलंय राग काढला का काय फलंदाजावर असंच काहीतरी चित्र दिसलंय. 40+ क्रिकेट आहे फॅमिली क्रिकेट आहे. एकमेकांच्या भावना जोपासल्या जातात. एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्वक लढती खेळल्या जातात. या गोष्टी 40+ फॉर्मॅट मधून आणि 40+ फॉर्मॅटचं एक चांगली संकल्पना जी आमच्या अर्जुनबाईने आज तुमच्यापर्यंत पोहोचवली. खूप चांगली स्पर्धा आहे. जे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट बंद केला होता ते आज पुन्हा एकदा आपल्याला दिसतात आहे. यावेळी मोठा फटका सूर्याजी चेंडूच्या खाली झेल ड्रॉप झालाय त्यांच्याकडून. थोडीशी घाई केली मी जरी म्हणेन. यावेळी 2 धावा आता कंप्लीट झाल्यात. धावा झाल्यात ते आता धावफलकावर 35 शेवटचा बॉल. आणि या षटकात तुम्ही बघितलं की 3 वेळा दुहेरी धाव धावून घेतली आणि जवळपास 6 वेळा हा कारनामा झालाय. 7 वेळा पर्यंत 2 धावा धावून काढल्यात. 40+ क्रिकेट आहे तर असं वाटतंय की रेग्युलर क्रिकेट आहे. एवढे धावा तर रेग्युलर वाले पण काढत नाही. प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू चाललाय जमीन लगत आणि यावेळी काय केले चुकी केले क्षेत्ररक्षकाने. त्याचा फायदा निश्चितच भेटेल. 3 धावा झाल्या. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट. चौकाराच गेला असता तर काय झालं असतं. प्रयत्न केलाय. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावफलकावर तुम्ही पाहू शकता 39 लॉस ऑफ 1 विकेट. पाणी घेऊन जा मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली आणि तोपर्यंत ऐकतो आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. हजार 26 मधलं हे भव्य दिव्य असं आयोजन तुमच्या भेटीला आलेलं आहे. धावफलकावर तुम्ही पाहू शकता आता 30 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 39 आकड्यावर चांगली सुरुवात. मी तरी म्हणे आतापर्यंत चांगली पार्टनरशिप देखील झाली आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. पिंटू यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी आता 4थं षटक घेऊन आले. कारण माहिती आहे स्लॉग ओव्हर द षटक आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न निश्चितच असेल दोन्ही बॅटर्सचा. दमचक देखील झाले. पाणी पियाले तर थोडासा जो थकवा होता आता दूर झाला असेल सुनील यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होत असताना पुन्हा एकदा आणि बघा काय सामना रंगलाय. लोटवाई देवी चषक मध्ये तुम्ही बघितला निलेश म्हात्रे यांच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड्स आतापर्यंत तुम्ही पाहिले. 2 बाईक्स त्यांनी जिंकल्या असतील, 4 व्हीलर जिंकल्या असतील, सर्व स्पर्धा जिंकल्या त्यांनी. आणि आता या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं की एक मोठा विक्रम
आणि तुम्ही बघत असतात की एक मोठा विक्रम निलेश म्हात्रेच्या बॅट मधून, जो विक्रम त्यांच्या बॅट मधून यायचा होता तोच विक्रम राहिलेला. बाकी सर्व विक्रम त्यांच्या नावावर झालेले आहेत. तर तब्बल सेंचुरी त्यांनी कंप्लीट केलेली आहे. 101 धावा त्यांच्या बॅट्स मधून पाहायला मिळाल्या आणि तब्बल 107 धावांपर्यंत स्कोर कार्ड पोहोचले आणि त्यातले वैयक्तिक 101 धावा या निलेश म्हात्रेचे आहेत. एकदा कॉंग्रॅच्युलेशन, कारण पोटागावचा मोठा खेळाडू निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून 100 धावा आलेले आहेत आणि 40+ मध्ये अजून एक शतक मारणारा खेळाडू ठरलाय. पहिला खेळाडू होता तो पिंटू जे चिकनगरचे आहेत आणि त्यानंतर आता दुसरा सेंचुरी पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय तो निलेश म्हात्रे. त्याच्या बॅट मधून 101 धावा आलेल्या आहेत. तो कॉंग्रॅच्युलेशन निलेश म्हात्रे. संपूर्ण 40+ क्रिकेट कडून तुझं सहर्ष स्वागत आणि त्याचप्रमाणे कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या या सेंचुरी बद्दल, तुझ्या या शतकाबद्दल. यावेळी कॅचची संधी चुकी होणार नाहीये, कारण खेळाडू आहेत ते सूर्याजी बाद व्हावा लागेल निलेशला. आता न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय विस्फोटक फलंदाज नरेश. आमच्यातून रजा घेतात ते आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व दीपकदादा प्रतिष्ठानचे सर्व महेंद्रजी म्हात्रे आमच्यातून रजा घेतात. अनेक आनंदाची बातमी, निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून शतक आलेलं आहे आणि त्याच्या शतकी खेळीसाठी संपूर्ण 40+ फॅमिली कडून आणि आमच्याकडून देखील त्यांना लाख शुभेच्छा. वोल्टेज सामन्याच्या ठिकाणी नरेश बॅटिंग मार्क वर सज्ज. आल्या मोठा हिट करायचा प्रयत्न आहे. चेंडूचं प्रॉपर कनेक्शन नाही, चेंडू चाललाय जमिनी लगत. एक धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. चांगली धावसंख्या आता स्कोर कार्ड वर तुम्ही पाहू शकता 45. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ समाप्त होणं बाकी आहे. नरेश मोठा फटका मारण्याच्या शोधात असतील. आल्याच बिग हिट केले आणि विस्फोटक फलंदाजी करणं हा त्यांचा अंदाजच असतो, त्यांचा रवैया तसा असतो. प्रत्येक चेंडूला मोठा हिट खेळायचा आहे. एज घेतले, यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का बघू. पप्पू स्वतःहून चेंडूला गॅदर करायला गेले, त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. धावा बिल्टीन त्या 2 धावसंख्या पुढे जात असताना 47. जबरदस्त, मी तरी म्हणेन जबरदस्त बॅटिंग. 101 धावा स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं की त्याला बाईक मिळावी, त्याच्या बॅट मधून शतक व्हावं आणि ते आज झालेलं आहे. समोरच्या दिशेने उडून चेंडू, एक धाव कंप्लीट. तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल, कारण शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवतील आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12च्या सरासरी धावसंख्या 10 फलकावर 48.
मागे सुद्धा केला नव्हता आणि बाईटच्या माध्यमातून मिल्टीन या 2 धावा डॉट बॉल होता आणि धावा संख्या देखील कंप्लीट झाली 50 कंप्लीट संघाची आणि आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आहे कारण 49 मागच्या सामन्यामध्ये झालेले आणि या सामन्यात धावा झाल्या ते आता 50 आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघा चुका केल्या त्याचा मोबदला तुम्हाला भरावाच लागेल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न खराब बॉल यावेळी तुम्ही बघू शकता वाईट बॉल चांगली सुरुवात मी तरी म्हणेन तर समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय 4 धावा पण त्याआधी एक मोठा पारितोषिक आहे प्रवीण माळी भोपाळचे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व त्यांच्याकडून तब्बल हॅट्रिक संपादन केली तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे बघा स्पर्धा तसे बक्षीस देखील तेवढीच मोठी आणि काल आपण पाहिलं की 24,500 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी होतं आणि ते पटकावलं सुद्धा काकडवालचा एक खेळाडू होता त्याला ते पारितोषिक मिळालं तब्बल 24,500 आणि तो प्राइस आयवा कॅश साठी होता म्हणजे डायगरची एंट्री फी 25,000 होती आणि त्या एका खेळाडूला 25,000 मिळाले काय आणि त्यानंतर अजून एक खेळाडूला 13,500चं कॅश प्राइज मिळालं म्हणजे 2 कॅची काल संपन्न झाल्या समोरच्या दिशेने घेतलं काय फिल्डिंग केली जिग्नू यांनी 1 हँडेड चेंडू अडवलाय जबरदस्त फिल्डिंग आणि बघा आमचे दादा गोटीराम दादा यांच्या हातात तो चेंडू होता आणि मी आधीच उल्लेख केला होता की ते जरा इंजर्ड आहेत विशालने आम्हाला सांगितलंय थोडेसे इंजर्ड आहेत ते त्यामुळे त्यांना चेंडू गॅदर करायला नीटसा जमला नाहीये 40+ नंतर इंजरीज ज्या असतात त्या आपल्या बाहेर पडतात आणि धावसंख्या 58 58 अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तेच झालं बघा मी मगाशीच म्हटलं होतं की लेग बायच्या स्वरूपात ज्या 2 धावा गेल्या ना तिथे मोमेंटो जो शिफ्ट झाला ना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने तो शिफ्ट झाला त्यानंतर चौकार आला वाईड आला 3 धावा धावून काढल्यात आणि स्ट्रायकिंग एंडला सुनील सलामीला आल्यापासून चांगली बॅटिंग करतोय बराच वेळा दुहेरी धाव धावून काढल्या थोडीशी जमचक झाले पण आता 3 चेंडूवर एक बिग हिट करायचा प्रयत्न असेल स्टंप उडला असता चेंडू एवढा प्रचंड वेग होता चेंडू थांबणार नाहीये वाईड प्लस 4 लॉक स्टंपच्या माध्यमातून येतोय चौकार तरच घेऊ शकतात बाकी खेळाडूंना कुठल्या संघाला रिव्ह्यू सिस्टम नाहीये पंचांना वाटलं तरच पंच घेऊ शकतात रिव्ह्यू सिस्टम बाकी रिव्ह्यू सिस्टम नाहीये डीआरएस सध्या कुठलाच नाहीये वाईट प्लस 4 धावसंख्या देखील वाढते तब्बल 63 वर जाऊन पोहोचली आहे 63 धावसंख्या तुम्ही पाहू शकतात जो डॉट बॉल होता त्या डॉट बॉलला बघितलं कन्व्हर्ट केलं लेग बायच्या माध्यमातून तिथून जो मोमेंटो शिफ्ट झाला पिसोली संघाच्या बाजूने आणि धाव्यांचा उच्चांक देखील झाला गोटीराम यांनी सुद्धा चुकी केली चेंडू पकडायचा होता स्ट्राईक रोटेट झाली आणि रोटेट झाली त्यामुळे वाईट प्लस पंजा देखील आला 4 आला विक्रम होता ते नवीन विक्रम होता ते आणि हरीश किरने जे शतक केलं होतं ना ओमकार सर ते देखील त्याच मैदानातच केलं होतं जुने डोंबोलीच्या ते मैदानात आहे शतकासाठी ते काटे विरुद्ध होतं आणि हे शतक सागा विरुद्ध कॅच ड्रॉप होते याच दरम्यान कॅप्टन आहेत ते संघाचे आणि 2 धावा मिळतील 2 धावसंख्या पुढे जात असताना 65 या आकड्यावर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते 3 धावले सॉरी माफ करा 3 धावले सुनील यांचा झेल होता तो ते नॉन स्ट्राईक वर आलेत 66 धावा झालेल्या आहेत प्रचंड वेग घेतलाय मी तरी म्हणेन धावसंख्येने पण अंतरले संघ आहे कधी कमबॅक करू शकतो पप्पू सारखा हार्ड हिटर त्यांच्याकडे सूर्याजी सारखे बॅटर्स चांगले त्यांच्याकडे
जे त्यांच्याकडे देखील ऑप्शन खूप आहेत या धावा चेस करायला. सप्रा मैदानचं देखील वैशिष्ट्य आहे, इथे धावा चेस होतात. हा रेकॉर्ड सप्रा मैदानावर, आणि इथेच एक षटकात 37 धाव्यांचा विक्रम सुद्धा झालाय चेस करताना. हे सप्रा मैदानाचं वैशिष्ट्य आहे. पप्पू पाटीलने देखील गेल्याच स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. बेस्ट बॅटर सुद्धा घेतला त्यांनी, मॅन ऑफ द सिरीज घेतली मला वाटतं. आणि एका षटकात देखील त्यांनी 32 धावा मारल्या होत्या बेतवडे संघाविरुद्ध. बरोबर, धावा आल्यात ते किती आता? लेग बाईच च्या माध्यमातून एक बाईच्या माध्यमातून शेवटचा बॉल आणि धावा झाल्या ते आता 67. शेवटचा बॉल 67 धावा आणि पप्पू आउट झाले आणि तो सामना गमावला. वाटतं 2 धावेने का 1 धावेने तो सामना गमावला. काय बॅटिंग केली होती पप्पूने. का षटकात पहिलेच 32 धावा मला वाटतं संदेशला आय थिंक मारल्या होत्या मला वाटतं. बेतवडे संघाचा होता आणि त्याचा रेकॉर्ड आला सुद्धा होता. आम्ही जेव्हा नाईट मात्रेपाड्याला समालोचन करत होतो पप्पू यांनी खूप चांगली फलंदाजी केली. तशी फलंदाजी आता करावी लागेल पप्पूला. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, पुढे येऊन खेळले, बरोबर मिडल केलाय बॉलला. थ्रो करतात तोपर्यंत धावा मिळतील. त्या 5 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्यावर धावफलकावर पाहू शकता तुम्ही 69 आणि 30 चेंडू मध्ये 70 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. आम्ही सुद्धा विश्रांती घेतोय आणि बोलतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ओमकारजी पाटील सरांच्या एक चांगल्या गोड आवाजामध्ये. तर याच दरम्यान तुम्ही पाहिलं की सुरेशदादा भोईर यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान होत असताना तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकता दुसरा सन्मान धनाजी दादा तांडे यांचा मुख्य सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांच्या शुभ हस्ते सत्कार होत असताना तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही देखील थोडासा वळतोय खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. आवाज ऐकू आम्ही ओमकारजी पाटील सरांचा. गोटू ओमकारजी पाटील सर. आडेली 40+ संघ आणि त्यानंतर वडवली 40+ संघ, दोन्ही संघाने या नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तुमच्या अटीस आम्ही थांबलेलो तर आलेत तर लगेच नाणेफेकी करून घ्या. चला आडिवली संघाला विनंती करेन की आपला एखादा प्लेअर चला काय ना किशोरजी मुंडे आहेत आगासनचे सो सहकार्य करा प्लीज. पिसोली संघाला एक फिल्डर हवाय. सो मी आगासन संघाला रिक्वेस्ट करेन कोणत्याही टीमचा असेल तरी चालेल पण जर किशोरदादा असाल आपण
चला टॉस आपण करूयात. एका बाजूला वडवली एका बाजूला आडिवली. संघाने घ्यायचं दोघांनी. टॉस आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला आडिवली झालेले आहेत. वडवली कॅप्टन कुठे असेल तर या. करतो आगासन गावचे शशीजी बेडेकर. आपण व्यासपीठावरती यायचं तर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2026. त्यासोबतच सुनीलजी बेडेकर यांनाही मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. आपणही यायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील मुंडे सॉरी माफ करा. सुनीलजी मुंडे सॉरी माफ करा. मी दादांना इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती यायचं. दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. करूयात मॅचला सुरुवात. डाव संपला. पहिला धावा झाला धाव फलकावर 69 आणि करायच्या 70. भल्यामुळे धावांचा डोंगर उभा केला पिसवलेल्या आता अंतरले संघासमोर. सलामी जोडी इंटर करायची. त्यांच्या शुभास आपण टॉस करूया. दादांना मी इन्व्हाइट करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स. टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकी करतोय. एका बाजूला आडिवली एका बाजूला वडवली. आडिवली आणि वडवली दोन टीम मध्ये टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल. टॉस केला जातो. नाणेफेकी झाली आहे. नाणेफेकी जिंकली आहे. वडवलीने आय थिंक टॉस जिंकलाय. येस वडवलीने जिंकला. डिसिजन दादा पेंडिंग आहे. बॉलिंग टॉस जिंकलाय वडवलेले आणि बॉलिंग ते करणार आहेत. म्हणजे बॅटिंग साठी इन्व्हाइट केले आडिवलीला. बोलवा चालू मॅच कडे सामना सुरू आहे. एका बाजूला आपण बघतोय पिसवली एका बाजूला अंथारली. या दोन टीम मध्ये सामना रंगतोय आणि सामन्याला सुरुवात. 70च्या चेसला पहिलाच बॉल खेचलाय. व्हॉट इज शॉट इज दॅट आणि बॉल झाडाला स्पर्श झालाय म्हणजे मिळेल षटकार. व्हॉट इज शॉट. सुरुवात धडाकेबाज षटकाराने. साने सुरुवात. साकेटला बोलांचा आपण बघतोय.
पप्पू पाटील पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळून काढला. अगोदर हवेत नव्हता, आता ऑल ऑन द कार्पेट. सिंगल झाले कंप्लीट. सेकंडला चान्स घेतली, लगेच दुसरी कंप्लीट. पॉवर प्ले सुरू आहे. धावा कराव्या लागतील. माहिती आहे 70 करायच्या आहेत. लॉंग चेस करायचे आहेत. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. झाल्यात 8 बॉल झालेत 2. कोमल एरवाल बॉल इन ट्रॅक वरती पप्पू सोबत आपण बघतोय. एका बाजूला पिंटू नॉन सेकंडला. पुन्हा एकदा बॉल मागे चाललाय. हवेमध्ये थोडा वेळ का होईना होता बॉल. पुलाही वाटलं होतं आता झेल होईल की काय, पण मागे बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. सिरक्षक सांगतोय फाइंडिंगला प्रयत्न करायला हवे होते. कोमल नाराज, सिरक्षक नाराज, संपूर्ण टीम पाहतच राहिली. असं वाटलं होतं इथनं आम्हालाही की आज झेल होईल की काय. प्रयत्न करायला हवे होते, पण ते प्रयत्न तिथे दिसलेच नाही. आणि त्याचा फायदा लगेच दोन्ही फलंदाजांनी एका धाव्याने घेतला. 9 वरती स्कोरबोर्ड. बॉल झाले 3. फुल्ले टर्न केलाय, स्विंग गेलाय बॉलला आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चाललाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धाव्यांसाठी. स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय 13 धावा. 10 फलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग होते. षटकार चौकार बघायला भेटला. दुहेरी सिंगल बघायला भेटली. सर्व काही आतापर्यंत बघायला भेटलंय. 13 वरती स्कोर बोर्ड आहे. बॉल आतापर्यंत झाले त्या षटकातील 4. 2 बॉल असून बाकी. कोमल समोर. पिंटू पुन्हा एकदा ऑफ करायचा होता. थोडासा खाली राहिला. फलंदाजही ते सांगतोय टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी राहिली. तो सरळ रक्षकाचा हातामध्ये. कमबॅक या बॉल वरती केलं लगेच कोमल इरवलने. डॉट बॉलने शेवटचा बॉल पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हर मधील. ओ यू मिस. आय विल डेफिनेटली. आतमध्ये येणारा बॉल. कोमलचा चेंडू रस्त्यानं वेट घेतो. मिडल उखडून काढली. चौकारानंतर डॉट बॉल आणि लगेच प्रत्युत्तर दिलंय. विकेट मिळाली पहिली. फलंदाज पिंटू आउट झालाय. 13 वरती धक्का बसतोय. पहिला अंतरलेला. पहिला ब्रेक थ्रू मिळाला शेवटच्या बॉल वरती कोमल इरवलला. 13 वरती धाव फलक आपण बघतोय जे थांबलं होतं. त्यानंतर आपण बघतोय नवीन फलंदाज चिंतामणी आलाय. नासाकडला चिंतामणी. सेकंडला पप्पू अजूनही उभा. पप्पूकडे ताकद, क्षमता, गुणवत्ता सर्व काही ठासून भरलेलं आहे. सुरुवात धडाक्याने गेली होती, पण सुरुवातीनंतर शेवट मात्र थोडासा कठीण झाला. तिथे दुसऱ्या पहिल्याच ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती पहिलीच विकेट मिळाली. तिथे पिंटू आउट झाला. लगेच चिंतामणी आला 1 डाऊनला. 9 सेकंडला सध्या तो उभा असेल. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅक वरती आला सुनील. सेकंड ओव्हर मध्ये मंडळी पॉवर प्लेच्या. ओ पहिलाच बॉल डब्बा पडलाय. थोडस बाउन्स घेतलं गुडलर स्पॉट वरून डॉट बॉलने. इथे सांता झाली. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. डॉट बॉल येतोय. बॉल बाकी असेल इथं. आता विचार केला तर 23 करायचा. धावा एकंदरीत 70 म्हणजे अजूनही 57 हव्यात. ऑफस्टिक वरती जवळपास येत नव्हता. कॉम्बो समजा थोडं क्रॉस तरी इलेक्ट्रिक इथनही दिसतीये. मारलाय मागे. जबरदस्तच मारलाय. पॉवर प्ले सुरू आहे. योग्य वापर आणि बॉल सीमा पार जाईल लॉंग लेगला आणि आता देऊन जाईल. अजून धावा 4.
चौकार येतोय, चौकारने असून की आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती एकूण झाल्यात 17 झालेत. हो पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फाईंड आणि अपील केली जाते. अपील केली जाते. पप्पू सांगतोय एक्झॅक्टली बॉल वरती लागला आणि पंचाने तेच बघितलं. डॉट बॉल येतोय, कमबॅक लगेच या बॉल वरती सुनीलचं झालं, पण हा डॉट बॉल तुमच्यावर दबाव टाकून जाईल. मोठा फटका मारण्याच्या नावामध्ये जो डॉट बॉल येतो ना तेव्हाच प्रेशर असतो तुमचा, तेव्हा तो प्रेशर तुम्हाला सामोरं जावा लागतो. कारण की पुन्हा प्रयत्न तोच आणि आता वाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स होतो या बॉल वरती. पंचाने लगेच सांगितलं स्क्वेअर लेगचा, दंडितही केलं गोलंदाजाला आणि हा वाईट बॉल. हो बॉल पुन्हा हवेमध्ये, धावतोय बाटमोरा फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आणि धावता आउटफील्ड पास आहे. चढ उतर म्हटलं तर बॉलने वेग घेतलाच पाहिजे आणि तो सरळ निघून गेलाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. तेवीस धावा, 4 चेंडू 23 धावा झाल्या. धावा होत आहेत. पप्पू मारतोय, बॅटिंग चांगली करतोय, डॉट बॉल येतोय तरी सुद्धा चौकार मारतोय, षटकार मारतोय. एक आगळी वेगळी शैलीचे पप्पूची. बॉल पुन्हा हवेमध्ये, छोट्या सगळ्या मध्ये फिल्डर आणि झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल होता, प्रयत्न केले, आला सुद्धा होता पण तिथनं झेल ड्रॉप झाला. सेकंडही झालीये. 30 सेकंडच्या आतमध्ये हे चित्र खूप कमी बघायला भेटतं. झेल सुटल्यावरती 2 धावा आणि त्या 2 धावा पूर्ण केल्यात पप्पू आणि पप्पू सोबत आपण बघितलं चिंतामण आहे, कमिटमेंट आहे, कॉल कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगले. ज्याच्या जोरावरती 2 धावा, दोन्ही 25 झालेत. करायचं एकंदरीत 70, म्हणजे अजूनही 45 हव्यात, जिथे बॉल बाकी आहेत 19. शेवटचा बॉल. हो पुन्हा मागे चाललाय बॉल, फाईनला फिल्डर उभा आहे, फेकी करतोय, कलेक्टिंग नाही, सिंगल झाली. स्ट्राईक पुन्हा पप्पूने स्वतःकडेच ठेवले. आता गरज आहे, येणारे बॉल बाकी असतील 18 धावा हव्यात. एकंदरीत 44. पाण्याची मागणी केली, सो पाणी घेऊन जायचं प्लीज. अपील केलं जातं इथे. अपील मध्ये उत्साह, स्ट्रॉंग अपील आणि त्याचा कोणता दबाव नाहीये अंपायर वरती. डॉट बॉल येतो.
निलेश बॉलिंग ट्रॅक वरती बॉल इथे हवेमध्ये फिल्डर धावतोय आणि चाललाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर आणि निघून जाईल 7 धाव्यांसाठी. स्क्वेअर एकला क्लिअर करतोय. असं वाटलं होतं फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी आहे की काय, पण ताकद मात्र खूप होती आणि त्याच ताकदीने बॉल सीमा पार. अजून एक इथे पण आता झेल व्हॉट अ कॅच. सेकंड अटेम्प्टला झेल कलेक्ट झालाय आणि परतावा लागतंय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. झेल ड्रॉप झाला तर असं वाटलं होतं. प्रयत्न मात्र पुरे पडले होते की काय, पण जसा बॉल त्याला स्पर्श केला तो उडला आणि लगेच सेकंड अटेम्प्टला पुन्हा एकाच हाताने कलेक्ट झाला. मोठी विकेट पप्पूची मिळाली, जो दावा करत होता रन मशीन अंतरली संघाची सध्या आता डगआउटला चालली आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय नुकतंच आगमन झालं आगासन गावचे उद्योजक श्रीधरजी भेडेकर साहेबांचं ते आगमन झालं. दादांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विकेट मिळाली, ज्या विकेटची गरज होती तो धक्का दिलाय निलेशने. पप्पूला मात्र दाखवला डगआउटचा रस्ता. आता थोडा का होईना अडचणीत सापडताना दिसेल अंतरले संघ, पण आता बॅटिंग चांगली करावी लागेल चिंतामणी आणि जिग्नूला. फिल्डिंग चांगली झाली होती जिग्नू कडनं, आता बॅटिंग चांगली करावी लागेल. निलेश हो, चांगला बॉल बॅटम पॅटचा मधला पायावरती बॉल आणि आगे चाललाय, निघून चाललाय. रक्षकाने चुकी केल्यानंतर थर्ड मॅन फाईन लेग कडनं झालेली मिस्टेक आणि बॉल सीमा पार लॉंग स्टॉकला निघून जाईल आणि देऊन जाईल धावा या 4. 22चा चौकार येतोय, अजून मिळतील धावा 4. थर्टी 35 झाल्यात. अर्धा पल्ला जर पार झाला, अर्धा पल्ला अजून पार करायचा. निलेश समोर बॉल फटकायचा चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह. मिड विकेटला बॉल चाललाय, चांगली फिल्डिंग पुन्हा झाली. सेकंडला चान्स घेतली आणि 2 धावा इथे कंप्लीट. टप्पा पडला बॉलने, बाउन्स घेतलं यष्टीरक्षका समोरून. बॅकअप त्याला चांगला येत आहे. 2 ने स्कोरबोर्ड 37. शेवटचा एक बॉल ड्राइव्ह केलाय पुन्हा एकदा. चांगला फटका कोमल येतोय बॉल वरती. कोमल म्हटलं तर चुकीच होणार नाही, पण झाली आहे, चुकी झाली आहे, थोडीशी मिस्टेक झाली, हरकत नाहीये. सेकंड कंप्लीट झाली आहे. 2 ने 39 39 झाले. असंच पहिल्या इनिंग मध्ये बघायला भेटलं होतं जेव्हा पिसोली संघ बॅटिंग करतो. 3 ओव्हर मध्ये त्यांच्या 39 होत्या आणि आता इथे सुद्धा 39 आहेत. पण 10 धावा शेवटला स्लॉग ओव्हर मध्ये आल्या होत्या, त्या मात्र खूप जमेस होतं पिसोली संघाच्या बाजूने. आणि आता इथनही त्याच धावा अंतरले संघाला पूर्ण करायचा आहे. बॉल बाकी आहेत 12 धावा हव्यात एकंदरीत 31. 70 करायचे ना, 39 झाले. कडे 31 धाव्यांचा पाठलाग करायचा आता मैदानावरती. तो मात्र अंतरलेला 2 मोठे फटके प्रति षटका मागे मारावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती आला सुनील. सेकंड स्पेल मध्ये हो, चांगला बॉल वेगवान यॉर्कर अपील. बॅटची कडा घेतली आहे, धरला इथे झेल. फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय मैदानावरती. इथनं 3रा टीम अंतरलेला.
30. सामना अजून संपला नाही, पण इथं एखाद दोन मोठे फटके, 2 ते 3 मोठे फटके या ओव्हर मध्ये मारावे लागतील तरच कमबॅक होईल. मिडल ऑर्डर पर्यंत जबाबदारी आली आहे. चांगला बॉल हलका त्याने स्टेअर केले बॉलला. पॉइंटचा बिल्डर येतो, सिंगल मिळते. सिंगलने फारसं काही बिघडणार नाही. सेकंडला घेतली आहे चान्स. जिथे एक धाव होती तिथे 2 झाल्यात. दुसरीला तिसरी मध्ये कन्वर्ट करतोय सूर्या, पण जिग्नूने नकार दिलाय. हातामध्ये आलेली प्रत्येक संधी तुम्हाला पूर्ण करावी लागेल, कारण की धावा खूप हव्या आहेत, कमिटमेंट मोठी आहे. सो मात्र धाव घ्यायला हवी होती. जिग्नूने प्रयत्न करायला हवा होता. सूर्याने सांगितलं तिसरीचा प्रयत्न मी करतोय, पण जिग्नूने नकार दिलाय. जणू का आत्मविश्वास गमावलाय की काय असं दिसतंय. पण एका बाजूला सूर्या चांगली बॅटिंग करताना दिसेल की काय, फटका चांगला आहे. लॉंग ऑनला वाईडिश मध्ये फिल्डर येतोय. मिसफील्ड झाली आहे, चकमा दिला. बॅकअप कोमल येत होता, त्याचाही टर्न झालं. बॉल हाताला स्पर्श करून निघून गेला. वाईडिश लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर देऊन जाईल धावा या 4. बदललाय. 45 झाल्यात. बॉल बाकी 9 धावा हव्यात. 25. 2 मोठे फटके 3 बॉल वरती. 1 चौकार 1 षटकार. जर इथनं अजून 7-8 धावा जोडल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये काहीतरी रंग बघायला भेटेल. सामन्यामध्ये चुरस बघायला भेटेल. फटका इथे चांगला लॉफ्टेड बघायला भेटला. थोडा वेळ बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर येतोय. तोपर्यंत 2 धावा. 2 ने स्कोरबोर्ड 47. 47 झालेत. शेवटचे 2 बॉल अजून बाकी आहेत या ओव्हरचे, म्हणजे बॉल बाकी आहेत एकंदरीत 8. 1.2. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये हव्या धावा इथनं 23. रिव्हर्स स्विच जमलं नाही, कन्वर्ट झाला नाही. हवा तसा फटका बॅटला मात्र कन्वर्ट झाला नाही. डॉट बॉल. फॉलो थ्रू मध्येच बॉल थांबवलं सुनीलने. 7 मध्ये हव्यात 23. याच बॉल वरती एक मोठा फटका मारावा लागेल. 1 चौकार 1 षटकार मारावा लागेल. जर शेवटच्या ओव्हर मध्ये धावा कमी करायच्या असतील तर इथनं या बॉल वरती एक मोठा फटका हवाय. स्टेप आउट झालाय. टॅप केले बॉलला. ड्राईव्ह झाले बॉल. ऑन साइडला मिड विकेट येतोय. चांगली फिल्डिंग सेकंडला घेतली आहे. चान्स फेकी झाली थोडीशी खराब. बॅकअप चांगलं आहे. 2 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल 49. म्हणजे आता गरज आहे येणारे बॉल 6 आणि 21 धावेंची. धावा पहिल्या सत्रामध्ये 21 आल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये त्याच 21 धावा आता इथे अंतरलेल्या करायच्या. पहिल्या डावामध्ये 21 त्यांनी दिल्या होत्या, त्याच 21 करायच्यात, पण त्यामध्ये आला डॉट पहिला बॉल. नरेश बॉलिंग ट्रॅक वरती. नरेशने जो झेल टिपला पप्पू पाटीलचा, तो झेल मात्र टर्निंग पॉइंट ठरला या मॅचचा. जो पप्पू मारत होता तब्बल 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता. 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आले होते. त्याला डगआउटचा रस्ता त्याने दाखवला. हाय बॉल डॉट येतो, हाय बॉल डॉट येतो. आता कमबॅक झालाय. कमबॅक या अगोदर झालं जेव्हा पप्पूची विकेट पडली तेव्हाच मात्र कमबॅक झालं पिसोली संघाचं. जर पप्पू इथे असता तर आता चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं, पण हरकत नाहीये. 1-2 चुका झालेली, ती मिसफील्ड झालेले ते कॅचेस ड्रॉप कुठेतरी तुम्हाला पुन्हा संधी देईल, पुढच्या स्पर्धेमध्ये आठवण करून देईल आणि तिथं तुमचा खेळ पुन्हा चांगला होईल अशीच आशा बाळगतो. ऑल ऑन द कार्पेट ऑन साइडला बॉल चाललाय. फिल्डर येतोय तिथे डीप मिड विकेटचा बॉल वरती. सिंगलच कंप्लीट झाले. 3 बॉल आता बाकी आहेत. 3 मध्ये हवेत 20. 3 षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही, कारण की आता सामना लांब चाललाय. जवळपास आता एकतर्फी होत चाललाय पिसोली संघाच्या बाजूने.
पण अजून सामना संपला नाहीये. खरा बॉल जर आले त्यावरती चौकार षटकार. हा बॉल महत्वाचा. ड्राइव्ह केल्या बॉलला फटका चांगला. लॉंग ऑनला फिल्डर उभा आहे. चांगली फिल्डिंग मध्ये सिंगल प्रयत्नच नाही. डॉट बॉल येतोय. बॉल बाकी 2 धावा हव्यात. 20. चला स्विचिटचा प्रयत्न करताना दिसेल का फलंदाज. या अगोदर केला होता. बॉल हवेमध्ये. फिल्डर दूर वरती प्रयत्न करत नाहीयेत. माहिती आता फारस प्रयत्न नाही केले तरी चालतील कारण की दमछाक होईल. दुपारचं सत्र. शेवटचा एक बॉल. धावा हव्यात 20. फॉर्मॅलिटीज औपचारिकता येणारेच. मागे चाललाय डॉट बॉल आणि सामना झालाय संपन्न. सामना जिंकलाय. मैदानावरती टीम पिशिवलीने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम अंतरली आणि झालेल्या चुका या तुमच्याकडनं पुन्हा आठवा आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम अंतरली आणि हार्दिक अभिनंदन टीम पिशिवली थेट दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आणि लगेच जाऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट